झनक झनक झन झंकारित अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या गीत गुजेही सांगे अभिनव धारा ई प्रसारण इंटरनेट रेडिओ ई प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार रसिक हो. ई प्रसारण इंटरनेट रेडिओच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात मी सुनील जोशी आपलं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, बालपणी आपण सर्वजण कागदाची विमानं बनवून खेळलो. खेळता खेळता मोठेपणी पायलट बनायचं स्वप्न देखील आपण बघितलं असेल. पण विमान उडवण्यापेक्षा विमान बनवण्याचं स्वप्न साकार करणाऱ्या डॉक्टर विनय वैद्य यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत विमानाच्या जादुई दुनियेबद्दल. मित्रांनो, डॉक्टर विनय वैद्य कॉम्प्युटर विजन अँड इमेज प्रोसेसिंग मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन सिएटल येथून PhD केली आहे. बोईंग मध्ये त्यांनी 747 आणि 767च्या ऑटो पायलटवर काम केलंय. 15 वर्ष बोईंग मध्ये काम करून नंतर ते भारतात परत आले. भारतात परत आल्यावर त्यांनी सिमेन्स आणि KPIT सारख्या मोठ्या कंपन्यांसाठी R&D सेंटरची स्थापना केली आणि एवढंच नाही तर R&D प्रमुख म्हणून काम देखील केलं आहे. मंडळी, विनयजींनी ऑटो पायलट डिझाईन पासून एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन, COVID-19 एपिडेमॉलॉजिकल मॉडेलिंग ते ट्युमर ग्रोथ केमोथेरपी मॉडेलिंग, नाईट विजन सिस्टीम ते पॅरलल कॉम्प्युटिंग अशा विविध क्षेत्रात संशोधन केले आहे. अनेक शोध लावले. अमेरिका, चीन, मेक्सिको आणि युरोपियन देशातून त्यांच्या नावावर 12 पेटंट जमा आहेत आणि 10 पेटंटचे अर्ज अजून प्रलंबित आहेत. मित्रांनो, एवढंच नाही तर विनयजींनी 7 वर्ष सावित्रीबाई फुले विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. सिम्बॉयसिसच्या रिसर्च बोर्डावर देखील विनयजींनी काम केलंय आणि सध्या विनयजी कायनेटिक कम्युनिकेशनच्या बोर्डावर कार्यरत आहे. तर मंडळी, अशा या विनयजींच्या संपूर्ण कर्तृत्वाचा आलेख त्यांच्या बरोबरच्या गप्पातून आता उलगडतच जाणार आहे. तेव्हा सुरू करूया विनयजींबरोबर गप्पा. नमस्कार विनयजी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. विनयजी, तुमच्याशी गप्पा मारायच्या म्हणून आधी आपलं फोनवरून बोलणं झालं. तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाचा मला परिचय पाठवून दिलात आणि तो परिचय वाचल्यानंतर माझ्या मनात आश्चर्य निर्माण झालं की खरोखर एकच माणूस इतक्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कसा काय उमटवू शकतो. विनयजी, या सगळ्याची सुरुवात कशी झाली? तुमच्या बालपणाबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल आम्हाला काही सांगा ना. माझं बालपण अतिशय, आता बघायला गेलं तर खूप इंटरेस्टिंग झालं. सो माझे आई वडील यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. माझ्या आईची काही स्वप्न होती. ती नेहमी सांगायची, आमच्या बिल्डिंगमध्ये एक इतिहास संशोधक होते डॉक्टर दिघे म्हणून. तर ती नेहमी सांगायची की डॉक्टर दिघ्यांसारखं PhD व्हा. आणि आम्ही तिघेही भाऊ आईची आज्ञा म्हणून PhD झालो. आता वडिलांची स्वप्न म्हणजे विमानाच्या पलीकडची स्वप्न होती. त्यांचं स्वप्न होतं की तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एकाने नोबेल प्राइज मिळवलं पाहिजे. आता हे कसं काय शक्य व्हायचं? माझ्या वडिलांचं म्हणजे ते जास्त असं लक्ष नाही घालायचे,
पण असं मधनच काहीतरी असे बोलायचे की उपदेश खूप म्हणजे चांगला असायचा आणि ते कळायचं नाही त्याच्या मनात काय येते. तर ते फक्त प्रगती पुस्तकावरती सही करताना म्हणायचे, तुझ्या दादाच्या प्रगती पुस्तकावरती सही करायला खूप मजा यायची. पुढचं तुमचं तुम्ही काय ते समजून घ्या, आपल्याला किती मार्क पडले, दादाला किती पडले वगैरे वगैरे. सो आईचा आमच्यावरती खूप प्रभाव झाला. म्हणजे इतका प्रभाव झाला की माझ्या आईला ड्रॉइंग आवडायचं नाही, आम्हाला ड्रॉइंग आवडत नाही. माझ्या आईला जॉग्रफी आवडायचं नाही, आम्हाला जॉग्रफी आवडत नाही. तो हे मी मोडायचा प्रयत्न केला आणि माझ्या मुलीला म्हटलं की अगं जॉग्रफी किती इंटरेस्टिंग विषय असतो, मग आपल्याला आता कसं कळणार की सियाटल कुठे आहे आणि भारत कुठे आहे, त्यातलं पुणे मुंबई कुठे आहे, कसं कळणार. त्यासाठी जॉग्रफी शिकायचा. आणि गंमत अशी की तिला 10वीच्या परीक्षेमध्ये त्यांच्या शाळेत सर्वात जास्त मार्क जॉग्रफीत पडले. त्या दिवशी तिला खरी गोष्ट सांगितली, अगं हे मोडावं एवढ्यासाठी पण सगळा प्रयत्न होता. सो एनिवे, दुसरं एक वडिलांचं मला खूप कायम लक्षात राहिलं ते म्हणजे मी SSC ला असताना मी काय एवढा काय विशेष अभ्यास वगैरे काय करायचो नाही आणि माझ्या भावाचे ते लक्षात आलं. प्रिलिमची परीक्षा असते SSC ची, त्या प्रिलिमच्या परीक्षा संपल्यावरती असं अपेक्षित असतं की तुम्ही सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. ह्यानी सायन्सचं पुस्तक उघडलं आणि तुम्हाला म्हणाला, ठीक आहे तुम्हाला आयर्न ओर पासून आयर्न प्युरिफाय कसं करतात तो जो प्रोसेस आहे तो सांग. म्हटलं मी वाचलंच नाहीये. म्हणाला वाचलं नाही, अरे तुझी प्रिलिमची परीक्षा झाली आणि अजूनही तू हे वाचलेलं नाहीयेस. आणि त्याला खूप राग आला. मग त्यांनी केस सुप्रीम कोर्टात न्यायचं ठरवलं. सो माझे वडील नंतर जेव्हा आले परत कामावरून तेव्हा आराम खुर्चीवरती बसले होते. त्यांनी नेली सुप्रीम कोर्टात केस. विनयचं चिन्ह काही नीट नाहीये, तो काय थोडा अभ्यास करत नाहीये, तुम्ही जरा त्याला काहीतरी सांगा. त्याला मी प्रश्न विचारला आणि चक्क सांगतो की मी अजून पुस्तक वाचलं नाहीये. तर मी म्हटलं हो खरंय. माझ्या वडिलांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही, त्याच्याकडे पाहिलं नाही, आरामात बसले होते आणि फक्त एकच बोलले, विनयला विनयची जबाबदारी कळते. ते वाक्य इतकं जबरदस्त होतं ना की अगदी जिवारी बसलं. पण स्वतःचा इगो इतका प्रचंड होता की प्रोटेस्ट म्हणून त्या दिवशी मी अभ्यास नाही केला, दुसऱ्या वेळेस अभ्यास करायला लागलो. सो या प्रकारचं आमच्याकडे शिक्षण किती महत्वाचं आहे याचं नेहमीच चालायचं. माझी शाळा किंग जॉर्ज आणि आमच्या शाळेमध्ये सगळे चांगले मित्र मिळाले, खूप छान वाटलं. शिक्षक खूपच चांगले होते. त्याच्यात एक विशेष सांगायचं म्हणजे की मला क्रिकेट वगैरे काय खेळता येत नाही. आवडतं, बघायला आवडतं, पण खेळता येत नाही. आणि तसाच दुसरा एक मुलगा होता, सो त्याचं नाव विवेक बोडकर. तो अतिशय मोठा शास्त्रज्ञ आहे आणि तो एमेरिटस प्रोफेसर आहे आता IIT बॉम्बेमध्ये. आणि त्यांनी कित्येक पुस्तकं लिहिलेली आहेत स्टोकॅस्टिक प्रोसेसेसवर. खूप खूप छान काम केलेलं आहे त्यांनी. म्हणजे अतिशय महान माणूस आहे तो. तर विवेक आणि मी याचा साम्य काय होतं की एकदा का आम्ही ग्राउंडवरती गेलो की सरळ रेषेत चेंडू टाकणं हे आम्हाला कधीच जमलं नाही. आणि मग एकदा काय झालं
की आमच्या सरांनी आम्हाला, कालेलकर सरांनी एक भूमितीच्या विषयामध्ये असं सांगितलं की अँगल हा बायसेक कसा करतात नुसतं प्रोट्रॅक्टर घेऊन. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की शिकवायचं म्हणून शिकवायचं असं नव्हतं त्यांचं. त्याच्या पलीकडे जाऊन त्याने सांगितलं अँगल हा बायसेक करता येतो कंपसनी, पण कधीही ट्रायसेक करता येत नाही. तर आम्ही दोघांनी म्हटलं असं कसं काय शक्य आहे, आपल्याला येईल. आम्ही लंचला गेलोच नाही आणि दोघं करत बसलो की नाही जमेल आपल्याला, जमेल आपल्याला. बऱ्याच वर्षांनी मी विवेकला ही आठवण करून दिली आणि आता तो म्हणजे धडाधड रिसर्च पेपर सांगत असतो. तो म्हणला अरे ते अमक्या पेपरामध्ये प्रूव्ह झालेलं आहे की अँगलला ट्रायसेक करता येणार नाही कंपसनी. बरं म्हटलं आता तू म्हणतोयस खरं असेल. पण म्हणजे असे चांगले मित्र भेटले, असे चांगले शिक्षक भेटले की चांगलं शिकवायचं मुलांना. विनयजी, आपलं जे फोनवरती बोलणं झालं त्या तुम्ही म्हणाला होता की तुम्हाला मुळात आर्ट्सला जायचं होतं, पण आर्ट्सच्या ऐवजी तुम्ही या सायन्सकडे कसे काय वळलात? तसं बघायला गेलं तर काय माझं मत परिवर्तन वगैरे झालं असं काही नाहीये. ऍक्च्युली त्याला थोडंफार आर्म ट्विस्टिंग म्हणता येईल, पण असं इंटरेस्टिंग प्रकारे आर्म ट्विस्टिंग केलं होतं. आणि अर्थात आय एम हॅपी अबाउट दॅट आणि नो रिग्रेट्स अबाउट इट. आय एन्जॉय सायन्स अ लॉट. तर माझा मोठा भाऊ त्यावेळेला इंग्लंडमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पीएचडी करत होता आणि जे काही निर्णय घ्यायचे ते मी नेहमी त्याला पत्र लिहून कळवायचो आणि त्याला विचारायचो तुला काय वाटतं. तर तेव्हाच कम्युनिकेशन हा जो प्रकार होता तो आताच्या नवीन पिढीला म्हणजे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की आम्ही पत्र लिहायचो, ते पत्र पोस्टाच्या पेटीत टाकायचो, नंतर ते विमानाने वगैरे नाही जायचं, ते चक्क बोटीने जायचं आणि त्या बोटीने जाऊन त्याला पोचायला इंग्लंडमध्ये 3 आठवडे लागायचे. तुम्ही तेवढी वाट बघत बसायची की बाबा ठीक आहे त्यानंतर उत्तर येईल वगैरे वगैरे. आणि त्याचं उत्तर आलं. तो म्हणाला विनय मला वाटतं आर्टचं जायचं वगैरे सगळं छान आहे, मी त्याला लिहिलं होतं की मला मराठी लिटरेचरमध्ये MA करायचं. तो म्हणा तू असं कर, तू 2 वर्ष सायन्सला जा, कारण तेव्हाच्या वेळेला फर्स्ट इयर आणि इंटर आर्ट्स होतं, इंटर सायन्स होतं वॉट एव्हर. आणि तो म्हणाला इंटर सायन्स जरी केलंस तरी 3rd इयरला ते काय त्याला म्हणतात त्याला ज्युनियर BA वगैरे असं काहीतरी म्हणत असतील, तुला ऍडमिशन आपोआप मिळते. मग ते काय असं म्हणत नाही तुम्ही आधी आर्ट्स नाही केलं म्हणून आर्ट्स नाही जाता येईल, असं नाही होत. सो म्हटलं ठीक आहे, काय नाहीतरी काय जाता येते अजून आपल्याला आर्ट्सला. अशा याने मी सायन्सला गेलो आणि सायन्सला गेलो आणि अडकलो. मग पुढचं सगळं बदलत गेलं चित्र. आर्ट्स आणि सायन्स या दुविधेत तुम्ही असताना मग इंजिनिअरिंग कडे कसे वळलात? सो एकंदरीत काय माहितीये का, म्हणजे जसं मी थोडं थोडं सांगत राहीन तसं तसं तुमच्या लक्षात येईल की सरळ असं काही झालंच नाही. सगळं असं वेडवाकडच होत गेलं, पण शेवटी जे ध्येय होतं ते गाठता आलं. आता इंजिनिअरिंगला जायचं माझ्या अजिबात मनात नव्हतं आणि मला खरं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स खूप आवडायला लागलं होतं. तर मी रांगेत थांबलो होतो विल्सन कॉलेजला BSc चा फॉर्म हातात धरून.
तिकडनं आमचे फिजिक्सचे कानेटकर सर आले. ते म्हणाले, वैद्य तुम्ही इथे काय करताय? तर म्हटलं नाही, मला सर एवढंच फक्त प्रश्न आहे की मॅथ फिजिक्स करू का फिजिक्स मॅथ करू, एवढंच प्रश्न आहे. पण बीएससी करायचं एवढं नक्की आहे. ते म्हणाले, बघा तुम्ही असं करा, तुम्ही समोर बस पकडा आणि व्हीजीटीआयला जा, तुम्ही इंजिनिअरिंगला जा. आता सर म्हणतायत, बरं म्हटलं सर. आणि रांगेतनं बाहेर आलो, समोर बस पकडली आणि व्हीजीटीआयला गेलो. सो असं मी इंजिनिअरिंगला आलो. मग विनयजी, इंजिनिअरिंगला असतानाच पुढल्या शिक्षणासाठी आपण परदेशात जायचं ते तुम्ही ध्येय ठेवलं होतं का? हे ऍक्च्युली तसं ओघानेच आलं, कारण एकतर आईचं स्वप्न होतं की पीएचडी करायला पाहिजे, आणि त्याला मग शिवाय माझा मोठा भाऊ ऑलरेडी इंग्लंडमध्ये पीएचडी करून अमेरिकेत होता. तर त्यामुळे अमेरिकेत जायचं नक्की होतं. तर ऍक्च्युली काय झालं त्याच्यामध्ये, मी येण्याच्या आधीच विवेक बोरकर हा बर्कलेला पीएचडी करायला आला होता. आणि मला माहिती होतं की तो काय करतोय आणि जीआरएला बसतोय, मग मी जीआरएला बसतो वगैरे वगैरे असं. सो मित्रांच्या संगतीमुळे, घरच्या काय म्हणायचं प्रेशर म्हणा किंवा प्रोत्साहन म्हणा की पीएचडी झालं पाहिजे, त्यामुळे मी इकडे आलो अमेरिकेमध्ये. विनयजी, भारतातल्या वातावरणातून अमेरिकेतल्या मुक्त वातावरणात त्या काळात तुम्ही गेलात, हा फार मोठा फरक होता. तर अमेरिकेत रुळतानाचे तुमचे काही अनुभव जर का आम्हाला सांगितले तर आम्हाला ते ऐकायला आवडेल. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की आत्ताच्या पिढीला म्हणजे विश्वास बसणार नाही, पण त्यावेळेला आमचं एक इलेक्ट्रिकल मशीन्सचं एक पुस्तक होतं, त्या अमेरिकन ऑथरनी लिहिलं होतं. आणि त्या अमेरिकन ऑथरनी आर्मेचर वाइंडिंग याच्याबद्दल गोष्टी लिहिल्या होत्या. आता आर्मेचर दिसतं कसं, तर त्यांनी डिस्क्रिप्शन दिलं होतं, आर्मेचर हे डोनट सारखं दिसतं. आता डोनट काय प्रकारे कोणाला माहिती. त्यांनी जर का म्हटलं असतं मेदूवड्यासारखं दिसतं तर ठीक होतं ना, पण त्याला मेदूवडा माहित नाही, मला डोनट माहित नाही. सो हा जो फरक आहे ना, की आज आपल्या कम्युनिकेशन्समुळे सगळी माहिती सगळ्यांना असते, तर ती अजिबातच त्यावेळेला नव्हती. पण अमेरिकेत आल्यावरती एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की जो कोण नवीन माणूस येतो त्याला कसं वरती येता येईल, त्याशी चांगलं वागून त्याला कसं वरती आणावं, हे त्यावेळेला लोक खूप करायचे. आणि ते मला खूप छान वाटलं. तर मी पहिल्यांदा एका कंपनीमध्ये 2 महिन्याच्या टेम्पररी जॉबसाठी लागलो. आणि त्या कंपनीमध्ये जो काही जॉब होता संपला तो. आणि जॉब संपल्यानंतर म्हणजे कर्डसी म्हणून सगळ्यांना भेटून निरोप घेत होतो मी. तर त्यातले जे मोठे मॅनेजर होते त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं आज माझा शेवटचा दिवस आहे, तर उद्यापासून मी काही येणार नाही. आणि छान वाटलं इथे काम करून. तर ते मला म्हणाले की तू इंग्लिश छान बोलतोस. आता मी मराठी मीडियम मध्ये शिकलेला मुलगा, इंग्लिशमध्ये जनरली न्यूनगंड असलेला मुलगा, त्याला अमेरिकन माणूस म्हणतो तू इंग्लिश चांगलं बोलतो. मला नवलच वाटलं. आणि मी त्याला म्हटलं की नाही, देयर इज अ लॉंग वे टू गो, मला खूप शिकायचंय इंग्लिश अजून.
त्यांचं उत्तर खूप छान होतं. ते म्हणाले, दॅट्स वाय यू आर यंग, यू आर लॉंग टाइम टू लर्न. सो असं प्रोत्साहन देणं जे असतं ना माणसाला, की ते इथे खूप अनुभवाला मिळालं. दुसरं असं की अशी माणसं पाहिली की अनुभवली की रस्त्यावरती गाडी बंद पडली तर थांबून मदतीला येणारी, तुमचा सगळा प्रॉब्लेम ते सोडवतील, सगळं काम करतील गाडीवरती काय जे काय असेल ते, आणि नंतर कसलीही अपेक्षा न करतात, नाही काही नाही पैसे वगैरे काही नको, फक्त दुसऱ्याला मदत करा एवढं सांगून निघून जातील, अशी माणसं भेटली. आणि एक त्यावेळेला फार असं सुरू झालं होतं आणि खूप छान होतं ते. ते म्हणजे की रॅन्डम ऍक्ट ऑफ जनरॉसिटी. आता रॅन्डम ऍक्ट ऑफ जनरॉसिटी म्हणजे काय, तर असं की समजा तुम्ही एखाद्या टोल बूथच्या इथे थांबलाय आणि त्या टोल बूथच्या इथे तुमच्या पुढच्या काहीतरी 3-4 गाड्या आहेत. तो माणूस मागे बघून पैसे भरतो कोणाचे, तर मागचे 5 गाड्या आहेत ना त्यांचे पैसे मी भरतो. रॅन्डम ऍक्ट ऑफ जनरॉसिटी. तो निघून जातो, टोल बूथवाला म्हणतो नाही तुमचे पैसे भरलेत, दुसरीकडे इथे नाही भरलेत तुमचे पैसे. ओके, म्हणजे ऐकून अक्षरशः नवल वाटतं की असं होऊ शकतं, घडू शकतं. पण ते निदान त्यावेळेला तरी खूप प्रचारित होतं, प्रिव्हेलंट होतं, प्रचलित होतं, सॉरी. विनयजी, तुम्ही MS केलं. हा, MS केल्यानंतर तुम्ही थेट बोईंग मध्ये जॉईन झालात. माझे सगळे मार्ग वेडे वाकडे शेवटी डोंगरावर पोचणारे आहेत. सो MS ला ऍडमिशन मिळण्यासाठी मी एक तिथे एक कोर्स घेतला होता कंट्रोल सिस्टीम्स वरचा, आणि त्याच्यामध्ये मला चांगली ग्रेड मिळाली. माझ्या प्रोफेसरला मी सांगितलं की मला तुम्ही रेकमेंडेशन लेटर द्याल का, कारण तिकडच्या प्रोफेसरचं रेकमेंडेशन लेटर त्या डिपार्टमेंटच्या, सो दॅट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स ऍडमिशनच्या दृष्टीने. तर ते म्हणाले हो जरूर देईल, तू असं कर, तू ही शुक्रवारची गोष्ट, तू सोमवारी ये आणि तुला रेकमेंडेशन लेटर मी देतो हातात. बरं म्हटलं. सोमवारी गेलो, सकाळी 8 वाजता, ते यायचे 8 वाजता, ते आलेच नव्हते. 9 वाजले, आलेच नव्हते. म्हटलं हे काय झालंय, माझ्यानंतर क्लासला जायचं होतं, अटेंड करायचे होते क्लासेस बाकीचे. शेवटी मग डिपार्टमेंट मध्ये गेलो आणि डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला विचारलं की म्हटलं सर आले नाहीत अजून, आज येणार का नाही येणार. ती म्हणाली की ओव्हर द वीकेंड he had a heart attack and he passed away. सो मी हादरून गेलो. म्हटलं आता संपलं सगळं आपलं. ओके, मग दुसऱ्या दिवशी विचार केला आणि म्हटलं असं करूया की जे ग्रॅज्युएट ऍडवायझर आहेत त्यांना सांगूया की असे ते पत्र लिहून देणार होते, तर तुम्ही प्लीज त्यांचे ऑफिस उघडता का आणि बघता का की आहे का नाही पत्र. ते आले, त्यांनी म्हणाले ठीक आहे उघडतोय. त्यांनी उघडलं ऑफिस, सगळे कागद बघितले, नाही म्हणाले कुठेच नाही आहे पत्र. मग मी म्हटलं आता काय करायचं. ते म्हणाले असं कर, तू अर्ज कर, काय हरकत नाही. आणि अशात ह्यांनी मला MS ला ऍडमिशन मिळाली. आणि MS झाल्यानंतर एक तुम्हाला नोकरी करायचीच नव्हती, PhD संपायची होती. आणि दुसरं असं की आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळ्या कंपनी येऊन गेलेल्या असतात आणि अशा वेळेला कोण नोकरी देणार, हा मोठा प्रश्न होता.
आणि माझ्या अपेक्षा खूप वेगळ्या होत्या की नोकरी करायची ती R&D ग्रुपमध्ये करायची वगैरे वगैरे. तुम्ही गेलो, कॅम्पसचं सेंटर होतं रिक्रुटमेंटचं तिकडे, तिथे खूप जाहिराती होत्या. त्या जाहिराती बघत होतो तर एक काहीतरी होती स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटची होती, दुसरी होती MIT लिंकन लॅब्सची होती वगैरे वगैरे वगैरे. आणि मी अर्ज करत होतो, अशा ठिकाणी अर्ज करत होतो की R&D लॅब्स आहेत. आणि प्रत्येक वेळेला ते लोक मला सांगायचे की सॉरी, वी कॅन्ट हायर यू बिकॉज यू डोंट हॅव अ PhD. सो त्यानंतर एक जाहिरात लागली होती, ती बोईंगची होती. तर मी तिथे अर्ज केला, कारण त्यांनी म्हटलं होतं की कंट्रोल सिस्टीम्स रिलेटेड वर्क आहे म्हणून. काय वर्क वगैरे असं जास्त लिहिलं नव्हतं. ठीक आहे म्हटलं, कंट्रोल सिस्टीम्स आहेत, आपल्याला तो सब्जेक्ट खूप आवडतो, तर आपण अर्ज करूया. मी अर्ज केला. ज्या दिवशी इंटरव्ह्यू होता त्या दिवशी मी त्या सेंटरमध्ये गेलो आणि तिथे गेल्यावरती एका टेबलावरती एक मासिक सापडलं मला, टाइम मॅगझिन. आणि टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावरती T.A. विल्सनचा फोटो होता. सो T.A. विल्सन त्यावेळेचे CEO होते बोईंगचे. आणि मी पटकन ते उचललं मासिक आणि पटपट वाचायला लागलो की बोईंग बद्दल काय माहिती आहे, कारण आता इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना. तर थोडंफार वाचलं आणि तुम्ही बऱ्यापैकी मोठा हे होता, कारण एसेन्शियली तो इश्यू होता तो बोईंग रिलेटेड इश्यू असा होता. आणि जास्त काही वाचता आलं नाही, इतक्यात मला बोलवलं इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूला गेलो तर त्यांनी मला विचारलं की तुला बोईंग मध्ये काम का करायचंय. तर म्हटलं की बोईंगची मॅनेजमेंट ही इतकी साधी आहे. मी म्हटलं टाइम मॅगझिनचा तो इश्यू बघितलाय आणि त्याच्यामध्ये T.A. विल्सन आता 15 वर्ष जुनी गाडी अजूनही वापरतात. ओके. आणि जे त्यांचं जुनं घर होतं त्या जुन्या घरातच राहतात, त्यांनी काय अजून नवीन घर वगैरे काही घेतलं नाही. तर म्हटलं अशी सिंपल असणारी माणसं मॅनेजमेंटमध्ये आहेत, त्यांच्याकडनं बरंच काही शिकता येईल, यासाठी म्हणून मला बोईंगमध्ये नोकरी करायची. तर ते इंटरव्ह्यूअर खुश झाले आणि काही दिवसात मला घरी पत्र आलं की तुम्हाला या या दिवशी कामावरती यायचंय. आणि तसा मी बोईंगमध्ये लागलो. विनयजी, बोईंग मधल्या तुमच्या कामाचं स्वरूप कसं होतं आणि तिकडचे काही अनुभव तुम्ही सांगितले तर आम्हाला ऐकायला आवडतील. कामाचं स्वरूप सांगणं जरा थोडं ओके, ठीक आहे. मी जरा थोडं वरच्या लेवलवरती सांगतो काय होतं ते. की बेसिकली हा जो ग्रुप होता ना तो शेवटी R&D ग्रुपच होता. ओके. ऍक्च्युली त्याची इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती सांगतो तुम्हाला. मी ज्या वेळेला जॉईन झालो त्याच्यानंतर थोड्याच काळात बोईंगचं 747च्या सर्टिफिकेशन वरती थोडे प्रॉब्लेम झाले आणि त्याचं कारण असं होतं की बोईंगचं जे लँडिंग व्हायचं ना, ते लँडिंग हे सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये ते लँडिंग जर का ऑटो पायलटनी जर का केलं तर ते सेंटर लाईन ऑफ द रनवे इथे व्हायला पाहिजे, तिथे न होता ते विमान खूप डिव्हिएट व्हायचं. आणि ओनली सिम्युलेटेड थिंग त्याच्यात त्यांच्या लक्षात आलं की असंच आहे म्हणून. आणि मग तो प्रोग्राम म्हणजे आता हे सुधारायचं कसं, ही कंट्रोल सिस्टीम सुधारायची कशी. तर ओके, दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला डिजिटल कम्प्युटर्स नव्हती
अॅनालॉग कम्प्युटर्स होते. म्हणून त्या प्रोग्रामचं नाव होतं अॅनालॉग ऑटोलँड इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. ओके, तर त्या प्रोग्रामवरती मी काम करतो, अॅनालॉग ऑटोलँड इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम. तर बेसिकली की माझं स्पेसिफिक जे काम होतं ना ते असं होतं की तुम्ही फेल्युअर अनालिसिस करायचं, अख्ख्या कंट्रोल सिस्टीमचा फेल्युअर अनालिसिस करायचा. आणि त्या फेल्युअर अनालिसिस वरनं एक विशिष्ट प्रॉबॅबिलिटी काढली जाते. आणि ती जी प्रॉबॅबिलिटी जी असते ती 10 to the power -11 असेल तर सर्टिफिकेशन मिळायचं FAAचं. आणि FAAच्या सर्टिफिकेशन शिवाय तुम्ही काही करू शकत नाही, कोणालाही विकू शकत नाही विमान ते. तर असं झालं की त्या प्रोग्रामवरती काम करत असताना ती प्रॉबॅबिलिटी काही चांगली येत नव्हती. साधारणपणे 10 to the power -9 वगैरे यायची, पण 11 पर्यंत पोहोचत नव्हतो आम्ही. आणि ते का होते वगैरे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालली होती. तर आमची नेहमी दर 2 आठवड्यांनी आमच्या सेकंड लेवल मॅनेजर बरोबर मीटिंग असायची. ओके, मी थोडं जरा स्ट्रक्चर सांगतो की मी ग्रुप लिडरला रिपोर्ट करायचो ऍज अ फ्रेश इंजिनियर, आणि त्याला 3-4 लोक रिपोर्ट करायचे. असे सगळे जे ग्रुप लिडर्स होते त्यांचे एक मॅनेजर असायचे, त्यांना फर्स्ट लेवल मॅनेजर असं म्हणायचे. आणि त्यानंतर सेकंड लेवल मॅनेजर, की फर्स्ट लेवल मॅनेजर ज्यांना रिपोर्ट करतात ते सेकंड लेवल मॅनेजर, असं स्ट्रक्चर होतं इन जनरल. तर आता हे सेकंड लेवलचे मॅनेजर जे होते ना खूप इंटरेस्टिंग होते ते, जॅक शॉ. आणि त्यांचा ख्याती अशी होती की ते भयंकर रागीट आहेत म्हणून. ओके, आणि इंटरेस्टिंग गोष्ट त्यांची अशी की ते ऍब्सोल्युटली वर्कहॉलिक होते. गंमत अशी की आता ओळखायचं कसं की जॅक आज रजेवरती आहेत का कामावरती आलेत. तर जॅकच्या शूज कडे बघायचं. जर का टेनिस शूज घालून आले असतील तर ते आज रजेवरती आहेत पण कामावर आलेत बरं का. ड्रेस शूज आहेत का, त्या कामावरच चाललेले आहेत. सो पण तर आता जॅक शॉना मी प्रेझेंट करत होतो आणि त्यांनी फक्त एक कॉमेंट केलं की दिस टाइम द नंबर्स लुक फार बेटर फॉर दिस पर्टिक्युलर केस. तर मी मनामध्ये हादरलो, म्हटलं त्यांना जर का वाटतंय की खूप चांगले आहेत तर खरंच आहेत का, आपण जाऊन चेक करूया. म्हणून मी लंच टाइम होता मीटिंगच्या नंतर आणि डेस्कच्या इथे आलो. लंच वगैरे कोण खाते, चेक करून बघूया नंबर. बघितलं तर नंबर चुकीचे होते. आता म्हटलं प्रॉब्लेम झाला. तर मग म्हटलं ठीक आहे, आपण आपल्या ग्रुप लिडरला सांगूया. ग्रुप लिडर डेस्क वरती बसला होता तो आणि सँडविच खात होता. तर त्याला म्हटलं, पीट, आय जस्ट वॉन्ट टू लेट यू नो दॅट आय हॅव मेड अ मिस्टेक. तो माझ्याकडे बघतो, सो. तो म्हटलं, अरे सो काय सो, मी चूक केले. तर म्हटलं, आय वॉन्ट यू टू गो अँड टेल दॅट टू जॅक. तो म्हणाला, तू वेडा आहेस काय, जॅक किती ओरडतो माहितीये तुला, खेकूस तो अंगावरती, त्याचा राग पाहिला नाहीस का तू. म्हटलं ते खरंय पण मी चूक केले. तो म्हणाला, बघ तू जर का वेडा असशील ना तर जा आणि तूच बोल जॅकशी. अरे वा म्हटलं, कारण मी असं फार हायरार्की पाळणारा होतो. भारतात आल्यावरती तुम्ही तसं तुमचं हे असतं डायरेक्ट तसं जात नाही तुम्ही. म्हटलं ठीक आहे, माझी हरकत नाही यायची. मी गेलो तर ते त्यांच्या कॅबिन मध्ये
एका हाताने सँडविच खाऊन काम करत बसलेले होते. तर त्यांना म्हटलं मे आय कम इन सर? ते म्हणाले येस. तर म्हटलं असं आहे, माझ्या हातून चूक झाली. ठीक आहे म्हणाले, नवीन नंबर कधी देशील? म्हटलं 2 तासात. सुटलो. आणि सगळ्यात महत्वाचं की ते जे वातावरण निर्माण केलं होतं ना, की तुम्ही चुका करा, हरकत नाही, पण वेळीच चुका टाकून द्या आणि करेक्ट करा. आणि सांभाळणारी माणसं होती. आता एक मला प्रश्न विचारायचा आहे सर्वांना, की ज्या वेळेला पहिलं 747 डिझाईन केलं त्यावेळेला कोणत्या कम्प्युटरवरती केलं असेल? आणि आपण मुलाखतीच्या शेवटी याचं उत्तर देऊ, पण तोपर्यंत तुम्ही विचार करा. जेव्हा विमान अपघात होतो त्यावेळी सर्व काही नष्ट होतं. एका ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही सर्व अनालिसिस करून विमान अपघाताची साखळी जोडता. आपल्या फोनवरच्या बोलण्यात तुम्ही काही विमान दुर्घटनांची चौकशी केल्याचं सांगितलेलं होतं. तर त्या चौकशीबद्दल ऐकायसाठी आपले प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. त्याच्याबद्दल सांगा ना. एक अतिशय वेगळी घटना घडली एकदा एका विमानावरती, आणि ती म्हणजे अचानक विमान चालू असताना आणि ऑटोमॅटिक सिस्टीम्स ऑन असताना थ्रॉटल्स अचानक मागे गेल्या आणि पायलटने अर्थात ताबडतोब डिस्कनेक्ट केलं. त्यामुळे पुढे काही झालं नाही. मग ते जे फ्लाईट कम्प्युटर होतं, फ्लाईट कम्प्युटर बॉक्स होता तो त्यांनी आमच्याकडे पाठवला इन्व्हेस्टिगेशनसाठी, की हे कसं असं झालं. तर ते आमच्याकडे जरा थोडं मागे जाऊन सांगतो की आमच्या कामाचं स्वरूप असं होतं की कंट्रोल सिस्टीम डिझाईन झाल्यावरती बोईंगची फ्लाईट सिम्युलेटर्स होती, तिथे टेस्टिंग करायची. आणि ती जे फ्लाईट सिम्युलेटर होती ना, तर ती हायब्रिड होती, की काही वेळेला ऍक्च्युअल हार्डवेअर तिथे प्लग इन असायचं आणि उरलेलं सॉफ्टवेअर असायचं. ओके. आणि मग तिथे सगळं ठीक झाल्यावरती तो जो बॉक्स असेल, जे ते कम्प्युटर असेल, ते जाऊन विमानावरती अटॅच करायचं, मग फ्लाय करून बघायचं सगळं व्यवस्थित चालते ना, मग FAA कडनं सर्टिफिकेशन घ्यायचं. अशाने शेवटी तो बाहेर येतो. तर आता याच्यात तो फ्लाईट कम्प्युटर बॉक्स मिळाला आम्हाला, आणि मग जाऊन फ्लाईट सिम्युलेटरच्या इकडे ते अटॅच केला आणि फ्लाईट सिम्युलेटर रन केलं. शुअर इनफ थ्रॉटल्स रिटार्डेड, म्हणजे नक्कीच या बॉक्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बॉक्स मधली एक एक कार्ड रिप्लेस करत बघितली आणि मग शेवटी कळलं की एका कार्डावरती, कार्ड म्हणजे PCB बोर्डवरती काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता ही जी कम्प्युटर होती, तर ती मॅन्युफॅक्चरिंगसाठी आम्ही त्यावेळेला या विशिष्ट सिस्टीमच्या मार्कोनी एव्हियॉनिक्स म्हणून इंग्लंडमध्ये कंपनी होती, आता मर्ज झाली ती बऱ्याच ह्याच्यामध्ये, मार्कोनी एव्हियॉनिक्स कडे पाठवलं. त्यांनी ते कार्ड टेस्ट करायला सुरुवात केली. महिन्याने आम्हाला रिपोर्ट आला. आणि रिपोर्ट काय, तर रिपोर्ट असा होता की ज्या वेळेला तो PCB बनवत होते त्यावेळेला त्या रूम मध्ये कोणतरी बहुधा शिंकलं असावं आणि ते जंतू त्या कार्डावरती गेले. सो त्या PCB बोर्डवरती ते जंतू नंतर वाढायला लागले आणि त्यांनी शॉर्ट सर्किट केलं. आता ही गोष्ट खरं वाटणं खूप कठीण आहे,
तर हो. ऍक्च्युअल जर का नंबर्स बघितले ना, कारण प्रत्येक वेळेला पीसीबी जेव्हा बनवतो त्यावेळेला त्याच्यावरती इपॉक्सी कोटिंग करतात आणि ते गरम असतं. पण ते इपॉक्सी कोटिंग साधारणपणे 60-65 डिग्री सेल्सिअसला असतं आणि स्टेफिलोकोकस बॅक्टेरिया हा फक्त 150 डिग्री सेंटीग्रेड नंतर मरू शकतो. मग ते लक्षात आलं की त्याने जे काय सांगितलं ते बरोबर आहे. सो असं इंटरेस्टिंग गोष्टी घडतात. विनयजी, अमेरिकेसारख्या समृद्ध आणि संपन्न देशात 15 वर्ष काढल्यानंतर अगदी आपला व्यवस्थित जम बसलेला असताना भारतात परत यायचा विचार सहसा कोणी करत नाही. हा विचार तुम्ही का केलात आणि कसा केलात? ऍक्च्युली त्याचं खरं कारण अर्थात खूप वैयक्तिक आहे की मी जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा सावरकरांची नेमरसीने ही कविता आम्हाला होती शाळेत आणि त्याचा प्रभाव माझ्यावरती इतका पडला होता की काही झालं तरी भारतात परत जायचंच आणि तो अक्षरशः मला ध्यास लागला होता. तर त्याच्यामुळे मग आम्ही दुसरी गोष्ट अशी की आम्ही दोघांनी असा विचार केला, मी आणि सुजातानी, की आपल्याला मुलांना भारतामध्ये वाढवायचंय आणि तिथे त्यांना संस्कार होऊ द्यात, तेवढ्यासाठी म्हणून मग आम्ही भारतामध्ये परत आलो. भारतात परत आल्यावर तुम्ही सिमेन्स, केपीआयटी यासारख्या प्रतिथयश कंपन्यात R&D सेंटर स्थापन केली, त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं. अमेरिकेतल्या कार्यशैली आणि भारतातल्या कार्यशैली तुम्हाला नेमका काय फरक जाणवला? ऍक्च्युली त्यावेळेला बराच होता, अजूनही आहे, नाही असं नाही. पण पहिली गोष्ट म्हणजे माझ्या लक्षात आली ती म्हणजे की मी ज्या वेळेला सिमेन्समध्ये ऑफिस सुरू केलं त्यावेळेला असे 2 विंग्स होते. एका विंग मध्ये माझं ऑफिस होतं आणि दुसऱ्या विंग मध्ये इंजिनियर्स बसायचे. तर एक दिवस मला काम राहिलं होतं म्हणून मी थांबलो होतो आणि नंतर असं सहज दुसऱ्या विंग मध्ये गेलो होतो, काहीतरी हवं होतं म्हणून. बघितलं तर सगळेजण बसले होते. मी त्याला विचार, तुम्ही का थांबलायत? तर नाही सर, तुम्ही थांबलात म्हणून आम्ही थांबलोय. म्हटलं संबंध काय त्याचा? माझं काम राहिलंय म्हणून मी थांबलोय, तुमचं काम झालंय, ऑफिसची वेळ संपली, तुम्ही निघून जा. आणि त्याला मला नवलच वाटलं. तेव्हापासून मग ते त्यांचं काम झालं की निघून जायचे. ओके, हा एक मोठा फरक मला जाणवला. आणि दुसऱ्याच्या वेळेची कदर करणं हे जरा थोडं भारतात कमी आहे. इनफॅक्ट लोक वेळ पाळत नाहीत, वेळेवरती मीटिंगला येत नाहीत आणि सगळं मग बाकीचं गडगडत जातं. मला एक फार वेगळा अनुभव आला मात्र, ते असं की केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, तर त्यांच्याबरोबर माझ्या नेहमी मीटिंग व्हायच्या. ते एक दिवस मी गेलो होतो, बसलो होतो बाहेर, 5 मिनिटं आधीच गेलो आणि नंतर त्यांची मीटिंग चालली होती, तर म्हणून मी काही डिस्टर्ब करायला गेलोच नाही. तर साधारणपणे 10-15 मिनिटांनी त्यांची मीटिंग संपली आणि त्यांनी मला बाहेर बसलेलं बघितलं. तुम्ही विनय, तू किती वेळ बसून आहेस? तर म्हटलं 15 मिनिटं दिसतील. म्हणजे असं नाही करायचं, तुझ्या वेळेला किंमत आहे, तू दार ठोठवायचं आणि मला आठवण करून द्यायची की मीटिंग आहे म्हणून. असं परत कधी करू नको. मला खूप छान वाटलं त्यांचं ते ऐकून. एक दुसरं असं लक्षात येतं की बऱ्याच वेळेला लोक असं एकदा का सुपरवायझर झाला ना
की लोकांशी नीट वागत नाहीत एम्प्लॉईजशी. आणि त्याच्यात पटकन एक उदाहरण देतो की एका कंपनीमध्ये मी नुकताच लागलेलो होतो भारतात गेल्यावरती. आणि माझ्या ग्रुपमध्ये एक होता, तो ग्रुप लीडर होता. त्या ग्रुप लीडरच्या हाताखाली 15 लोक होते. पण मी एक गोष्ट ठरवली होती की अमेरिकेमध्ये कसं ओपन डोअर पॉलिसी असते मॅनेजरशी, तीच पॉलिसी तिथे चालू ठेवली. त्या सगळ्यांना सांगितलं होतं की जे काही 30 लोक होती, तुम्ही कधी येऊन काही माझ्याशी बोलू शकता. तर एक दिवस माझ्याकडे एक इंजिनियर आला आणि तो म्हणाला की आमचा जो ग्रुप लीडर आहे ना, तो खूप आम्हाला खूप त्रास देतो. तर तो येऊन असाच तुम्ही काय करताय म्हणून खांद्यावर बघत बसणार, हेच का केलं तेच का केलं, ओरडत बसणार आमच्या अंगावरती, ओरडतो अंगावर. ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी एक इंजिनियर मुलगी आली, तिने मला तेच सांगितलं. म्हटलं हरकत नाही, मी घेतो, काळजी घेतो. मी मीटिंग बोलवली आणि त्या ग्रुप मीटिंग मध्ये सांगितलं, सगळ्यांना विचारलं तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन झालंय का? हो झालंय. परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन कोणी केलं? बॉसनी केलं. मग म्हटलं सांगा, बॉसचा जर का अधिकार आहे तुमचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करायला, तर तुम्हाला अधिकार का नको बॉसचं परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन करायला? ते ऐकल्यावरती सगळे एकदम गप्प झाले. विशेषतः तो त्रास देणारा ग्रुप लीडर होता, तो तर एकदमच चपापला. मग मी म्हटलं आपण असं करूया, आपण एक इव्हॅल्युएशनचा फॉर्म भरूया. तुम्ही तुमच्या बॉसला इव्हॅल्युएट करा. आपण असं करू, अनॉनिमस फॉर्म भरून सगळ्यांनी द्या. त्याच्यात तुम्ही तुमच्या बॉसला इव्हॅल्युएट करा आणि तुम्ही मला पण इव्हॅल्युएट करा, आणखी एक फॉर्म. आणि जे जे फॉर्म्स माझ्या इव्हॅल्युएशनचे असतील ते पुढच्या मीटिंग मध्ये मी तुम्हालाच देणार आहे. तुमच्यापैकी एक जण येईल तो वाचून दाखवेल तुम्हाला. म्हणून माझं इव्हॅल्युएशन ओपनच असणार आहे. म्हणजे सगळे म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही साधारणपणे अजून काहीतरी एक आठवडा मुदत दिली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसच्या बाहेर 4-5 इंजिनियर होते. एक जण येऊन सांगत होते, सर तो सुधारला बरं का. एकदम अचानक परिवर्तन झालं. का? तर त्याचं इव्हॅल्युएशन होणार होतं. सो 360 फीडबॅक, अशा दृष्टीने 360, म्हणजे केवळ बाकीच्या लोकांना विचारून नाही, पण तुम्हाला बॉसला देखील इव्हॅल्युएट करायची परवानगी पाहिजे. अशा प्रकारची सिस्टीम मी कायम चालू ठेवली माझ्या ग्रुपमध्ये. आणि ती भारतामध्ये असणं फार आवश्यक आहे की ज्या वेळेला कळेल सगळ्यांना की आपण लोकांशी गोडी गुलाबीने वागावं. विनयजी, तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रात काम करून अनेक देशांतनं पेटंट्स मिळवलेली आहेत. तुमच्या संशोधन क्षेत्रातल्या योगदानाबद्दल आम्हाला थोडंफार सांगा ना. ऍक्च्युली मी अत्यंत लकी असा माणूस आहे की मला वेगवेगळ्या विषयात काम करायला मिळालं. तर अशी संधी सगळ्यांनाच मिळते असं नाहीये, पण असं घडत गेलं की वेगवेगळ्या विषयात काम करायला मिळणं हे एक भाग्यच असतं. दुसरं असं की काही ज्या संशोधनाच्या बाबतीतल्या पद्धती ज्या अमेरिकेमध्ये मी शिकलो, तर त्या भारतामध्ये प्रिव्हॅलंट नाहीयेत. की आता एक म्हणजे लोकांना रिसर्च म्हणजे काय हेच माहिती नसतं. म्हणजे एस्पेशली स्टुडंट्सना वगैरे सांगतोय मी की ठीक आहे आम्हाला पीएचडी करायची. पीएचडी का करायची?
म्हणजे त्यांना असं नाही की मला चांगलं काहीतरी नवीन शोधायचंय, असं कधीच नसतं. काहीतरी वेगळीच काहीतरी कारणं देत असतात. आणि नवीन शोधायचे याचा अर्थ खूप वेगवेगळे काढले जातात. एक म्हणजे जे भारतात कधी कोणी केलं नाहीये, जगात केलं असेल पण भारतात कोणी नाही केलं, ते म्हणजे रिसर्च. ते रिसर्च होऊच शकत नाही. कारण ज्या वेळेला जगात कोणी काय केलं नसेल त्यावेळेला त्याला किंमत असते, त्याला रिसर्च म्हणतात. हे इथपासूनच बदलायला पाहिजे. सो दुसरी गोष्ट की मला माझे खूप चांगले गाईड प्रोफेसर रॉबर्ट हलाले मिळाले आणि त्यांनी आम्हाला म्हणजे इतकं ताऊन सराफून घेतलं होतं की माझ्या सुरुवातीच्या कामाला त्यांनी चक्क सांगितलं होतं, दिस इज ऑल ट्रॅश. मी त्यांना म्हटलं की निदान निम्म तरी वापरता येईल का? तर त्यांनी डोळ्यात डोळे घालून सांगितलं, यू वुड बी लकी इफ यू कॅन यूज 25%. ओके. आणि अर्थात नंतर साधारणपणे वर्ष 2 वर्षांनी त्याच टाईपचं काम केलेले दुसरे काही पेपर्स मी बघितले. पण जोपर्यंत अत्यंत तांस राखून मुलं बाहेर येत नाहीत तोपर्यंत चांगला रिसर्च करू शकणार नाही, असे ठाम त्यांचं ठरलेलं होतं. आणि त्यातनं आम्ही खूप शिकलो. विनयजी, तुम्ही सावित्रीबाई फुले विद्यापीठात 7 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं. ही अध्यापनाची आवड तुम्हाला होती की हा काही कौटुंबिक वारसा वगैरे होता? शिकवायचं म्हणजे असं मला खूप आधीपासूनच वाटायचं. अर्थात माझा भाऊ इथे बऱ्याच ठिकाणी प्रोफेसर म्हणून होता आणि नंतर भारतात पण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या इथे प्रोफेसर होता. पण मी सिॲटल मध्ये जेव्हा होतो बोईंगमध्ये त्यावेळेला आजूबाजूच्या मुलांना गोळा करून सायन्स क्लास म्हणून घ्यायचो आणि मला शिकवायला खूप आवडायचं. तर त्याचाच एक भाग की भारतात यायचं आणि ते शिकवायचं असं मला वाटायचं, पण ते फायनान्शियली व्हायबल नव्हतं म्हणून मी त्यावेळेला करू शकलो नाही. आणि ते सगळं झाल्यावरती रिटायर झाल्यावरती म्हटलं आता मी मोकळा आहे, आता काही करू शकतो. आणि त्याआधी मग मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकवायला लागलो. तुम्ही सध्या कायनेटिक कम्युनिकेशन्सच्या बोर्डावरती कार्यरत आहात, तर या कम्युनिकेशन क्षेत्रातल्या तुमच्या मुसाफिरीबद्दल सांगा ना. ऍक्च्युली आता माझा रोल खरा ऍडवायझरी रोल आहे आणि आमची कंपनी खूप छान काम करते ईव्हीच्या क्षेत्रामध्ये. आता लुना पण बाहेर आलेली आहे. सो त्यामुळे छान वाटतं की पुढे खूप छान प्रोग्रेस होतोय कंपनीचा आणि नवीन नवीन गोष्टी काढतायत. अशा ह्यांना ऍडवायझर म्हणून राहणं खूप चांगलं वाटतं. विनयजी, ऑटो पायलट डिझायनिंग, एअर क्रॅश इन्व्हेस्टिगेशन, संशोधन, अध्यापन आणि आता कम्युनिकेशन अशा विविध क्षेत्रातला हा तुमचा जो अनुभव आहे तो ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवीन तरुणांसाठी खूप मार्गदर्शक ठरेल. हे तुमचे अनुभव त्यांच्यासाठी खूप मोलाचे असतील. त्यामुळे तुम्ही हे सगळं शब्दबद्ध करावं अशी मी सर्व प्रेक्षकांतर्फे तुम्हाला विनंती करतो. ऍक्च्युली काय माहितीये का की एकदा का माणूस प्राध्यापक झाला की त्याला बोलायला फार आवडतं. मग तुम्ही असा विषय दिलेला आहे की मी खूप बोलू शकेन त्याच्याबद्दल. ते जास्त बोललो तर माफ करा. मला असं वाटतं की ज्या गोष्टी मला खूप उपयोगी पडल्या अशापैकी शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी म्हणून सांगतो की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला जो मंत्र होता, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत, उठा जागे व्हा आणि जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्ही गाठत नाही तोपर्यंत काम करत राहा. तर हे सगळ्यांना लागू पडतं. आणि तुम्ही ध्येय ठरवा आणि मार्ग तुम्हाला कधीही सरळ मिळणार नाही,
कधीच मिळत नाही सवय. वेडावाकडा मार्ग असतो, पण जोपर्यंत तुमचं ध्येय असतं की सो लॉंग एज यू आर फोकस्ड की मला तिथे जायचंय, त्यावेळेला तुम्ही अचीव्ह करू शकता. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की काही जणांची स्वतःच्या बद्दलची कल्पना खूप भ्रामक असते. एक तर स्वतःला खूप जास्त आपण हुशार आहोत म्हणून समजतात, नाही तर आपल्याला काहीच येत नाही असं समजतात. तर ते टाळायला बघा. आणि त्याचा चांगला मार्ग म्हणजे की जेव्हा परीक्षा झाल्यावरती आपण आपलं असेसमेंट करतो ना की मला किती टक्के मिळतील, तर त्यातली गॅप जर का तुम्ही कमी करू शकलात ना, तर तुमच्या लक्षात येतं की तुमचं असेसमेंट बरोबर होत चाललेलं आहे. ओके, मग तुम्हाला तुम्ही कोण आहात हे खरं कळतं, कुठे आहात हे कळतं. ओके, सो आणि इव्हन कंपनीमध्ये असताना तुम्ही तुमचं असेसमेंट करायचं असतं आणि मग सुपरवायझर तुमचं असेसमेंट करणार, मग दोन्हीचे मॅच होते की नाही. सो बी रिअलिस्टिक अबाउट दॅट. तिसरी गोष्ट अशी की टेक प्राईड इन युअर वर्ड. मी एखाद्याला शब्द दिला, बस शब्द दिला म्हणजे शब्द दिला, विषय संपला. ओके, सो हे नाही करत आपल्याकडे. कुठच्याच ह्याच्यात मला असं दिसत नाही की लोक त्या कटाक्षाने पाळतातच नाही होत. वेगवेगळी लोक असतात आणि हे बहुतेक लोक शब्द स्वतःचा पाळत नाहीत, तर त्याचं मला खूप वाईट वाटतं. सो सेकंड थिंग इज दॅट यू टेक प्राईड इन युअर वर्थ, की जी एडला स्वतःच्या व्हॉट इज हिज वर्थ दॅट ही न्यू व्हेरी वेल. ओके, सो यू शुड नो युअर वर्थ अँड टेक प्राईड इन युअर वर्थ. टेक प्राईड इन युअर वर्क. आणि शाळेपासून आपल्याला सांगतात, किंडरगार्टनपासून सांगतात की बाबांनो खरं बोला, आणि नंतर मध्येच कुठतरी काहीतरी होतं आणि खोटं बोलायला लागतो, मग हे थोडंसं खोटं बोलूया, मग थोडंसं खोटं बोलूया, ते वाढत जातं. खोटं बोलणं वगैरे काय त्याला मजा नाही, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला लक्षात ठेवायला लागतं, अरे ह्याला काय सांगितलं त्याला काय सांगितलं. त्यापेक्षा आपलं स्पष्टपणे सांगत जावं, खरं सांगा, ठीक आहे मी चुकलो, काही हरकत नाही. So I actually learned a lot of things from Boeing. My entire management skills I learned at Boeing. Okay. Number one thing I learned at Boeing was to keep deadlines. And deadlines, they are sacrosanct. त्याच्यामध्ये अजिबात बदल होणार नाही. ओके, आणि माझ्या टीम मध्ये मी हे नेहमी मुलांना सांगत आलेलो आहे. आणि दे नो की हाऊ आय ऍक्ट if somebody doesn't meet deadlines. Okay, so it's very, very important because there are so many people dependent on you. Your customer depends on you. Customer's customer depends on you. So deadline is a deadline. You got to do it. Okay, आणि डेडलाईन पाळणं म्हणजे काय? स्वतःचा शब्द पाळणं. म्हणून ते शब्द पाळा म्हणून तुमचा ते प्राईड इन युअर वर्ड म्हटलं ना, तर त्याचाच तो एक भाग आहे. दुसरं एक इंटरेस्टिंग सांगतो, बोईंगमध्ये असं म्हणायचे, आणि त्यात खूप तथ्य आहे की पीपल डोंट गेट फायर्ड फॉर नॉट बिंग एन एक्सपर्ट इन अ फील्ड, बट दे गेट फायर्ड फॉर नॉट गेटिंग अलॉंग विथ युअर बॉस अँड युअर पियर्स. सो गेट अलॉंग विथ युअर बॉस, try to understand your boss. It doesn't mean that you have to always say be goody-goody with your boss. You can counter, you can discuss things, that is fine. But उगाच काहीतरी बॉस म्हटलं की अग्रीमेंट करायचं असं काहीतरी करू नका. एक शेवटचा सल्ला असा की नोबेल प्राइज विनर चंद्रशेखर हे स्वतः काय करायचे, दर 7 वर्षांनी ते त्यांचं फील्ड बदलायचे. ऍस्ट्रोफिजिक्स मधनं 7 वर्ष झाल्यावरती ते रिलेटिव्हिटी मध्ये गेले, आणि रिलेटिव्हिटी वरची ना तर त्यांनी 3 पुस्तकं लिहिली. ओके, सो आमच्या जॅक शॉ बॉसनी सल्ला दिला होता की साधारणपणे 4 वर्षांनी तुम्ही तुमचं जे काय काम करता ते सोडून दुसरं काहीतरी काम करायला लागा. कामाचं स्वरूप बदला, नवीन काहीतरी शिका. हे खरं खूप महत्वाचं आहे.
आणि जर का तेच तेच करत राहिलं ना, काही काही लोक असतात 15-20 वर्ष एकच गोष्ट करत राहिली, त्यात मजा नाहीये. कारण तुम्हाला काहीतरी सतत नवीन शिकायची हौस आणि आवड राहू देत. सो कीप चेंजिंग. विनयजी, सध्या तुम्ही एक ब्लॉग देखील सुरू केलेला आहे. त्या ब्लॉग बद्दल आपल्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या आणि तुमच्या ब्लॉगचा ऍड्रेस दिला तर लोक वाचतील ते. जरूर. ऍक्च्युली सध्या जो ब्लॉग लिहितोय त्याचा ऍड्रेस खूप सोपा आहे आणि त्याचा ऍड्रेस आहे myboeingdays एक शब्द .blogspot.com. दुसरा जो ब्लॉग आहे तो काइंड ऑफ जेनेरिक ब्लॉग आणि व्हॉट आर द डिफरंट इश्यूज त्याच्यावरचा जो ब्लॉग आहे त्याचा आहे वन व्ह्यू मिरर. सो मीच माझंच प्रतिबिंब आरशात बघतोय. वन व्ह्यू मिरर .blogspot.com. तर कधी काळी हे सगळे ब्लॉग एकत्र करून त्याचं पुस्तक पण करता येईल कदाचित. तर पहिल्यांदा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की 747 हे कोणत्या कम्प्युटरवरती डिझाईन केलं असेल. जर का तुम्ही म्हणालात IBM 370, then you're wrong. If you say IBM 1104, you're still wrong. If you say HP, still wrong. If you say no computers were used, you're right. But मग त्याने वापरलं काय, तर याचा फोटो तुम्ही आता बघताय आणि याला स्लाइड रूल म्हणतात. स्लाइड रूल वरनं सगळी कॅल्क्युलेशन्स हाताने करायची, सगळ्या बेरजा वजाबाक्या, ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं तुम्ही हाताने करायचं. असं 747 इतकं मोठं विमान, प्रॉपल्शन, एरोडायनामिक्स, फ्लाइट कंट्रोल्स, एव्हरीथिंग वॉज डिझाइन्ड युझिंग अ स्लाइड रूल. क्या बात है. कल्पनेच्या पलीकडचं आहे हे. हो की नाही? खरंच. सो आता आपल्या लोकांना माहिती असतं, आपल्या पिढीतल्या, की स्लाइड रूल म्हणजे काय म्हणून. पण या पिढीला एक तर स्लाइड रूल माहित नाही आणि किती किचकट असेल एवढं सगळं करणं ह्याची म्हणजे कल्पनाच येत नाही. तर ते काम केलेले म्हणजे हेनरी पीटर कंटेसा. महान माणूस. हो, अत्यंत अत्यंत महान माणूस. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं मला. विनयजी, तुम्ही ई प्रसारणच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल ई प्रसारण तर्फे मी सुनील जोशी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ई प्रसारण हा प्रोग्राम ठेवला याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा, गीत कहाण्या हित गुरुजेही सांगे अभिनव